कुठून आलाय? गावाकडून. काय केलं उगाच टाइमपास करायला? बस वाटत नाही तुला घरात. चांगलं माहिती आहे हॉटेलसाठी आपलं चाललंय. नाही मला चांगलं माहिती आहे तुम्ही हॉटेलचं काय काम केलंय म्हणूनच विचारलंय तुम्हाला. अँगल टाकून आलो, ते खेळ आणलं, पत्र्याचं बघितलं. बस एवढंच. काय मग दिवसभर किती वाजता गेलाय तुम्ही घरातून? गेलो किती वाजता माहित आहे, पण व्यवस्था झाली नाही. मंगळवारला गेलो, मंगळवाड्यात दुकानात बघितलं, तिथे मिळलं नाही. तर परत माघारी गेलो. तुमचं खाणं पिणं एन्जॉय नाही करणं. आहे मला तिथं कुठं बसून काय करून काय नाही होते, पण मला थांबावं लागते, कोण सोबत नसते. मग काय ऍडजस्ट केलं. कुठं थांबावं लागतंय? विनाकारण थांबायचं. थांबल्यावर तुमच्या सोबत येते ते काय? गाडीची वाट बघत बसलो. गाडी कुठे गेली? गाडी अब्जे सांगितलं, अब्जे आलं नाही, तर त्यानं फोन उचलला नाही. ती गेलो बाहेर वाजवायला. मग ही सगळ्या अशा अडचणी तिथे थांबावं लागते, वेळ द्यावं लागते तिथं. काय करते नाही दादा. हातात हात द्या. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. का तुला काय वाटतं मी बैल आहे? आरतीचं ताट घेऊन उभारणार होते नामती वाढायला, म्हणलं जाऊ द्या आता. बायकोचा बैल आहे हे मान्यच आहे. चुकून सुद्धा बायकोचा बैल नाही तुम्ही, मला माहिती आहे की. बैलासारखं तुझ्या पुढे असं नुसतं मान हलवायचं, दुसरी काय कामच नाही. अजून एकदा तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मालकीन बाई.